नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आज आहे रविवार आणि इथे सगळेच बाहेर गेलेत. आज मला जाऊच वाटत नाही. थोडं म्हणजे काय माहिती, तब्येत ठीक आहे पण असं नको वाटत. पण नाही, हट्ट करायला आले, सगळे गेले, मी एकटीच घरी आहे. त्यामुळे म्हटलं चला इथे थोडं जरा फिरून येऊ. तर चला बघूयात. आजचा दिवस तर संपला आहे, आजची सायंकाळ कशी जाते. तर चला, आज आम्ही इथेच म्हणजे कॉटेजच्या शेजारीच आहे असं समजा. तुम्ही एका माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल. तर जाताना इतकं मस्त वातावरण झालेलं आहे. एकतर पाऊस होता आणि हिरवंगार सगळं, गाई म्हशी चरायला आलेल्या, लय भारी वाटत होतं वातावरण. मग थोडंसं मला बरं वाटलं बाहेर आल्यावर, नाहीतर घरात मला जाताना नकोच वाटत होतं. मग आम्ही चाललेलो, तर माझ्या समोरच्या दीदी पण तिथे झाल्या होत्या. त्या म्हणजे तिथून बसून नुकत्याच चालल्या होत्या. त्या पण भेटल्या. मग आम्ही आता तुम्ही बघताय तर हे आहे चिंचोली तलाव. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, पण तेव्हा आम्ही उन्हाळ्यामध्ये गेलेलो. तर आता हे पावसाळ्यात असा व्ह्यू आहे. इतकं मस्त आणि प्रसन्न झालं होतं सगळं. तर चिखल जास्त झालेला, त्यामुळे एकदम हळूहळू चाललेलो आणि तिचे पप्पा तर एकदम पळत पळतच गेले. वातावरण तुम्ही बघू शकता. पण तिथे ना कुत्री होतीत नाही, थोडी पिसाळ्यागतच करत होते. त्यामुळे थोडी त्यांची भीती वाटत होती मला. कारण एकमेकाला चावा घेत होते, तर पिसाळे तर काय करायचं. तुम्ही वातावरण बघू शकताय. जे बघण्यात मजा आहे त्यापेक्षा तिथं गेल्यावर जे फील होतं ना, ते खूप भारी वाटत होतं मला. थोडंसं फ्रेश झालं माइंड. आणि आम्ही जाताना तिथे तलावात मासे भरपूर आहेत. मग त्यांच्यासाठी आम्ही चिरमुरे घेऊन गेलेलो. घरात होते चिरमुरे. मग म्हटलं काहीतरी घेऊन जाऊया. इतके मासे आहेत ना यामध्ये. जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम आलेलो ना, म्हणजे उन्हाळ्यामध्येच आलो होतो. तेव्हा इतके म्हणजे नव्हते दिसत मासे. पण आता तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये. जरा खाऊ टाकलं ना, की बस इतके गोळे व्हायचे ना आणि मोठे-मोठे भरपूर प्रकारचे मासे दिसत होते आम्हाला. व्हिडिओमध्ये इतकं क्लिअर नाही दिसत, पण जे पाणी हलते ना, ते माशांचंच आहे. थोडंफार दिसत असेल. पण जे रिअलमध्ये बघताना मजा येत होती ना, ते खूप भारी वाटत होतं. आणायला पण खूप भारी वाटलं. त्यानंतर ह्याला पण हा फर्स्ट टाईमच आलेला. आता मला वाटतं आम्हाला इथे पोस्टिंग घेऊन आता 2.5 वर्ष, 2-2.5 वर्ष तर होत आले. पण आम्ही हा तर पहिल्यांदाच आला. आम्ही तर दुसऱ्यांदा गेलेलो. आणि अनया काय केली, जे माशांसाठी आणलेलं ना, ते स्वतःच खायला लागली. तिला तो केक आवडतो, पण आम्ही तिला देत नाही. तर ते त्यांना खायला घालायला सोडून आपणच खात बसली. मग हा म्हटला, "मी काहीतरी खायला घेऊन येतो." मग मी म्हटलं, "भुट्टा घेऊन ये." तिथं भरपूर जणांनी खाऊन टाकला होता. मग मला खाऊ वाटला. मग तो आणायला गेला. मग तोवर अनया आणि मी बसलेलो. मग हा आला जाऊन, पण भुट्टा काही भेटला नाही आम्हाला. मग हा समोसेच घेऊन आलेला. मग आम्ही तिथे बसून समोसे खाल्ले. गरम होते, पण काय टेस्टला इतके मला तर खास नाही वाटले. आणि मग काय केलं, थोडं वरचं जे लेयर होते, ते थोडे खाल्ले आणि मग बाकी सगळं ना माशांनाच खाऊ घालायला लागले. तिला भारी वाटत होतं माशांना खाऊ घालायला. आणि इकडे पण इथे थोडं आम्हाला बसायला छान जागा भेटली. मग इथे बसलेलो तर अनया त्यांना खाऊ घालायला आली. तर इथे पण भरपूर मासे गोळा होत होते. तुम्हाला दिसतात. ह्यामध्ये एक व्हाईट मासा दिसतोय बघा. तर भरपूर मासे होते इथे. म्हणजे बघताना हा म्हणत होता, की इथं लोकं भरपूर येतात, भारी वाटतंय. मी म्हटलं, "बघ तू येतच नाहीस कवा." मग भरपूर वेळ आम्ही बसलो आणि तुम्हाला तो बघू मोठा मासा दिसतोय. काळा मासा पण मोठा भरपूर वेळा आम्हाला दिसला. मग त्याचाही व्हिडिओ करून घेतला. त्यानंतर मग आणायला म्हटलं, "आमचे फोटोज काढ." मग तिनं हा छोटासा एक व्हिडिओ बनवला. तर खूप छान फोटोज काढले अनयाने. त्यानंतर मग हा म्हटला, "चला." पाऊस म्हणजे जास्त नव्हता, पण रिमझिम ये-जा चालू झाला. मग हा म्हटला, की "चला जाऊया आपण परत." कारण जास्त मोठा आला तर मग आणि परत अडकून बसायचं होतंच आपण. मग तसे कोट नेले होते, पण म्हटलं आणि कुठं आता परत पावसात भिजून आजारी पडताय. त्यामुळं मग आम्ही आता म्हटलं चला घरी जाऊया. वातावरण तुम्ही बघू शकता, वारं आणि हे इतकं मस्त सुटलेलं. मला तर तिथून जाऊच वाटत नव्हतं, पण हा म्हटला चला जाऊया, तर म्हटलं चला आता जाऊया.
मग आणि आपण गेली पप्पासोबत. सगळेच गेले होते कारण जेव्हा आम्ही आलो तेव्हा ना भरपूर गर्दी होती. हे आता पावसाळ्यातला व्ह्यू आहे. तर मी यामध्ये उन्हाळ्यातले पण काही जे व्हिडिओज माझ्याकडे होते ते मी ॲड केले. तर तुम्ही बघू शकता उन्हाळ्यामध्ये कसं होतं इथं म्हणजे पाणी इतकं जास्त नव्हतं आणि पूर्ण ओसाड पडलं होतं आणि पाणी खूप कमी होतं म्हणजे आम्ही आतपर्यंत गेलेलो. पण जे पावसाळ्यात तुम्ही व्हिडिओज बघितला ते पूर्ण म्हणजे ही जागा काहीच दिसत नव्हती. फुल भरलं होतं पाणी आणि मासे पण म्हणजे इतके नव्हते दिसत पाण्यामध्ये आणि पावसाळ्यात भरपूर मासे दिसले तुम्हाला. तर असं काहीसा हा उन्हाळ्यातला जो व्हिडिओ आहे तो पण मी ॲड केला आणि पावसाळ्यातला तुम्ही कंपेअर करू शकता की पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात किती फरक झाला आहे यामध्ये. भरपूर लोकं इथं बसायला येतात. प्रसन्न वाटतं. पाणी आहे, हिरवळ आहे आणि थोडंसं माइंड फ्रेश होतं. हे आमच्या उन्हाळ्यातले आम्ही ते छोटेसे म्हणजे असंच तिथल्या आम्ही लेडीज मिळून गेलो होतो मुलांना घेऊन. तर तेव्हाचे हे व्हिडिओज आहेत. मुलांमध्ये पण खूप बदल झाला आणि आपण बघा तुम्ही कसे होते. केस तिचे लहान होते. आता केस थोडे वाढले त्याचे. तर हा इतका फरक झाला एक 2-4 महिन्यात. हा मला वाटते आता मार्च-एप्रिलचाच व्हिडिओ आहे आणि आता जस्ट आपला ऑगस्ट चालू झाला. तर 3-4 महिन्यात हा इतका बदल झाला. खूप भारी वाटत आहे. तर आम्ही घरी चाललो तर अनया अशी पुढे बसली होती. पाऊस येत होता म्हणून. मग हे काहीच फोटोज आहेत तिथले तुम्ही बघू शकता. बॅकग्राऊंड इतकं भारी वाटत होतं आणि हिरवळ, पाणी प्लस वरचं ढग कॉम्बिनेशनच वेगळं झालं होतं. हे काही फोटोज आम्ही काढले आणि आम्ही अनयाला पण आमचे फोटोज काढायला लावलेले. तर तिनं ते पण खूप छान काढलेत फोटो. तर हे पूर्ण नेचरचं तुम्ही बघू शकता. आम्ही अनयाचा एक असंच रँडम कॅप्चर केला. हे आमचे काही फोटोज आता असं झाले ना, अनया झाल्यापासून आणि प्रेग्नन्सी राहिल्यापासून तर फोटो काढायलाच म्हणजे आवडतच नाही. पण आता अनया असल्यामुळे अनयाने आमचे भरपूर सारे फोटोज काढले. तिला मी एक फोटो काढायला सांगितलं ना, तिने इतकं कंटिन्यू क्लिक केलं ना, तर भरपूर फोटो काढले. आणि बस उद्या ह्यांचा म्हणजे जे आदरवाले आहेत, जे यूपी, बिहार, हरियाणा साईडचे जे, तर त्यांच्याकडे आता श्रावण महिना चालू होतो. तर त्या मेहंदी, हिरव्या बांगड्या काढतात. मग इथल्या सगळ्या म्हटल्या, की तुम्ही पण काढा. मग आम्ही पण काढली मेहंदी. मग आणि आपण हट्ट करू लागले, की मला मम्मीसारखीच काढायची. मी तिला छोटी-छोटी 2 फुलं काढली होती. पण तिचं काय, की तू काढलीस ना तशीच मला पाहिजे. त्यामुळं ती जरासा हट्ट करत होती. मग तिचे पप्पा म्हटले, की "थांब मम्मीचे झाले ना तुला पण काढतो." तर असं काहीसा होता हा आमचा रविवार. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी